प्रियकरासोबत मिळून केले पतीचे तुकडे, हत्या केली आणि 11 महिने लपवली घटना. पुण्याच्या केतन अग्रवाल प्रकरणापेक्षाही धक्कादायक प्रकरण निष्पन्न झालं किंवा अशी कबुली मिळाली त्यांची की ह्या दोघांच्या प्रेमाच्या आड तिचा नवरा येऊ नये म्हणून त्याने तिच्या नवऱ्याचा खून करण्याचा कट रचला. नवी मुंबईतून समोर आलेल्या या घटनेमुळे पोलीसही चक्रावलेत. एका 2 मुलांच्या आईनंच आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची हत्या केली आहे. थेट पतीचे 3 तुकडे करून ते जमिनीत पुरलेत. पण वर्षभरानंतर हे सगळं प्रकरण आता उघड झालंय. पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा कसा केला, रिक्षावाल्या प्रियकरानं काय केलं, सगळं सविस्तर समजून घेऊ. नवी मुंबईतल्या रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीत बळीराम कुशवाह आणि त्याची पत्नी सुनीता कुशवाह हे दोघे राहत होते. सुनीता कुशवाहचे रिक्षा चालक राहुल प्रजापती सोबत प्रेम संबंध होते आणि याचीच कुणकुण सुनीताचा पती बळीरामला लागली. पत्नीबद्दल ही माहिती कळल्यानंतर साहजिकच त्यानं तिला जाब विचारला आणि तिथूनच दोघांमध्येही वादविवाद व्हायला सुरुवात झाली. बरेच दिवस हे वाद सुरू होते. दिवसेंदिवस वाद वाढत असल्यानं आपल्या प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढायचा प्लॅन दोघांनी केला. दोघांनीही सगळं नियोजन केलं आणि त्यावर काम सुरू केलं. सुनीतानं तिच्या दोन्ही मुलांना नातेवाईकांकडे पाठवलं आणि 8 ऑगस्ट 2025 चा दिवस उगवला. सुनीता आणि तिचा प्रियकर रात्र होण्याची वाट बघत राहिले आणि 8 ऑगस्टच्या रात्रीच पती घरात झोपलेला असताना प्रियकर राहुल प्रजापती तिथं आला आणि त्याच्याच सहाय्यानं पतीवर हल्ला केला. दोघांनीही बळीरामचा गळा चिरून त्याची हत्या केली. पण हत्या करून हे दोघंही तिथंच थांबले नाही. त्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी बळीरामचं धड, मस्तक आणि पाय असे 3 तुकडे केले. सगळे तुकडे गोणीत भरले आणि प्रियकराच्या रिक्षातूनच महापे MIDCच्या गवळीदेव मधील जंगलात नेऊन पुरले. अनेक दिवस उलटून गेल्यानं हे प्रकरण दबलं असंही दोघांना वाटत होतं. पण इथंच मोठा ट्विस्ट आला. बरेच दिवस झाले आपल्या भावाशी संपर्क होत नाहीये म्हणून बळीरामच्या भावानं सुनीताकडे चौकशी केली. तेव्हा बळीराम हा एका बाबाच्या आश्रमात गेलाय आणि थेट 5-6 महिन्यांनंतर येणार आहे असं सांगितल्यानंतर बळीरामच्या भावाला संशय आला. त्यानं घटनेच्या 8 महिन्यांनंतर रबाळे MIDC पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि पोलिसांना संशय आला तो पती बेपत्ता असल्याची तक्रार न करणाऱ्या त्याच्या पत्नी सुनीतावर. तेव्हा पोलिसांना सुनीता आणि राहुल प्रजापती या दोघांमध्ये प्रेम संबंध असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली आणि तेव्हा दोघांनीही धक्कादायक प्रकरणाची कबुली दिली. पोलीस याबद्दल काय म्हणालेत ते पाहूया. मध्ये असं दिसून आलंय की ही मिसिंग जी आहे व्यक्ती ती ऍक्च्युली 9 ऑगस्ट 2025 पासूनच मिसिंग आहे आणि त्यामध्ये तिच्या पत्नीने अद्याप मिसिंग दाखल केली नव्हती आणि ही मिसिंग भावाने दाखल केलेली आहे. त्यामुळे या शंकेच्या अनुषंगाने रबाळे पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला आणि रबाळे पोलिसांना असा निष्कर्ष प्राप्त आला की या ज्या मिसिंग व्यक्ती आहे त्या मिसिंग व्यक्तीच्या पत्नीचे एका राहुल दशरथ प्रजापती या व्यक्तीच्या ती संपर्कात आहे वारंवार आणि त्याचे अनैतिक संबंध असल्याचे निष्कर्ष प्राप्त झाला. त्या अनुषंगाने त्या दोघांकडेही तपास सुरू केला आणि तपासाअंती असं निष्पन्न झालं किंवा अशी कबुली मिळाली त्यांची की ह्या दोघांच्या प्रेमाच्या आड तिचा नवरा येऊ नये म्हणून त्याने तिच्या नवऱ्याचा खून करण्याचा कट रचला आणि दिनांक 8 ऑगस्ट 2025 च्या रात्री ते 9 ऑगस्ट 2025 च्या पहाटेच्या दरम्यान तिने या प्रियकराला बोलवून तिच्या नवऱ्याचा या दोघांनी खून केला आणि त्या मृतदेहाचे 3 तुकडे करून त्या दोघांनी एका विशिष्ट ठिकाणी ते फेकून दिले. पोलिसांनी या प्रकरणात आता आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करून दोघांवरही गुन्हा दाखल केलाय. 11 महिन्यांनंतर खुनाच्या प्रकरणाचा हा उलगडा झालेला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केलं तेव्हा न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पण आता पोलीस तपासात या प्रकरणात आणखी काय काय धक्कादायक खुलासे होणार यावर सगळ्यांचं लक्ष आहे. नवी मुंबईहून अनिश बाबर, लोकमत.